अतिशय प्रेरणा देणारे आहेत। त्याचा अर्थ एखाद्या ओबीसी समाजाच्या व्यक्तीला जर ओपन जे काही खुला वर्ग असतो तिथं जर अर्ज द्यायचा असेल नाही तर फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म भरता येणार नाही असाच काहीतरी अर्थ निघतो असं आपल्याला म्हणावं लागेल। खरं तर काय निर्णय घेतला हे आपल्याला बघावं लागेल, पण मला असं वाटतं की जी काही पूर्वीपासूनची प्रथा होती ती जर सर्व लोकांना मान्य असेल तर ते बदलायचं कारण काय। गेल्या वेळेससुद्धा आपण जर बघितलं असेल तर जेव्हा इलेक्शन घेण्यात आलं होतं आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा एक रोटेशन असतं ते डिस्टर्ब करून परत रिसेट करण्यात आलं, त्यामुळे सुद्धा अनेक लोकांना अडचण आली। त्यामुळे अशा गोष्टी का केल्या जातात याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल, पण जो निर्णय आहे त्याचा जरा खोलात जाऊन अजून स्पष्टपणे पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही नक्कीच या बाबतीत बोलू। म्हणजे मागास प्रवर्ग आहे म्हणजे एसटी असो किंवा इतर मागासवर्गीय असो या प्रवर्गाला किती नुकसान होईल या निर्णयामुळे? नाही, शेवटी आपल्याला ते सगळं समजून घ्यावं लागेल, आकडेवारी बघावी लागेल, कारण का प्रथा नाही तर पद्धत जर आपण बदलत असू जे मला समजलं आहे तर मग नक्कीच काही ना काहीतरी काही गोष्टी डिस्टर्ब होत असतात। जी प्रचलित पद्धत आहे ती का बदलली असा प्रश्न खरं तर खऱ्या अर्थाने आपण विचारला पाहिजे। या बाबतीतली मागणी कुणी केली होती हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल। साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ जे ते साखर निर्यात बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत, कसं पाहतो? अचानक असे निर्णय घेऊन होत नसतं, त्याला कुठं ना कुठेतरी प्लॅनिंग करावं लागतं। असे निर्णय घेतल्यामुळे नक्कीच साखरेच्या दरावर फटका हा बसू शकतो। आज साखरेचा दर जर जास्त असेल तरच शेतकऱ्याला आपल्याला पेमेंट देता येईल, नाही तर जास्त भाव जर शेतकऱ्याला द्यायचा असेल तर साखरेचे भाव जास्त असणं फार महत्त्वाचं आहे। एका बाजूला तुम्ही तेलाच्या बाबतीत कुठेतरी फेल गेलेला आहात, परराष्ट्र धोरण तुम्हाला नीट पद्धतीने करता आलं नाही, इराणबरोबर चांगले संबंध ठेवता आले नाही, म्हणून आज गॅसच्या किमती वाढल्यात, तेल आपल्याला मिळत नाही, पेट्रोल डिझेल आता कदाचित आपल्याला महाग घ्यावं लागेल आणि महाग घेत असताना त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर आरक्षणसुद्धा येईल असं कुठेतरी सांगण्यात येतं आहे। त्यामुळे मग कुठं ना कुठेतरी पॉलिसी फेल्युअर हा केंद्र सरकारचा आहे, मात्र ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या माथ्यावर मारल्या जात आहेत तर सामान्य लोकांच्या माथ्यावर मारल्या जातात। त्यामुळे साखरेचे भाव वाढून खूप लोकांना त्या ठिकाणी फरक पडत नव्हता, पण हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे, कारण इराण आणि अमेरिका या सगळ्यांच्या वादामध्ये फर्टिलायझरचे रेटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। आता त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला फर्टिलायझर खत हे महाग घ्यावं लागतं, दुसऱ्या बाजूला साखरेचे भाव कमी आणि मग उसाला भाव द्यायचे कसे असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार। एथेनॉलच्या बाबतीतसुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात एथेनॉल हे शुगर इंडस्ट्रीली बनवलेलं आहे, पण दुर्दैव असं ज्या टक्केवारीमध्ये ज्या कपॅसिटीमध्ये ऑइल कंपनीने ते घेतलं पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी न घेतल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा शुगर इंडस्ट्रीचा खूप मोठा तोटा आज होत आहे। विदर्भातून जो संत्रा निर्यात होता त्याला निर्यातीसाठी 50% आयात शुल्क माफ योजना होती ती आज मंत्रिमंडळामध्ये रद्द करण्यात आली। विदर्भातल्या शेतकऱ्यांचा फायदा होत नव्हता की व्यापाऱ्यांना फायदा होत नव्हता, त्यामुळे ही बंद करण्यात येते। तर बघा, गेल्या वेळेस सुद्धा जेव्हा निर्णय घेतला गेला तो ज्या वेळेस घ्यायला पाहिजे जेव्हा फळं आता हातात येतील आणि आता आपल्याला विकण्याची वेळ आली तेव्हा निर्णय कधीच घेतला जात नाही। जेव्हा सगळं पार शेवटचा महिना आला की निर्णय घेतला जातो, म्हणजे शेतकऱ्याला दाखवलं जातं बघा आम्ही तुमच्या बाबतीतला निर्णय घेतला आणि परत तो निर्णय नंतर कॅन्सल केला जातो। त्यातून काही शेतकरी अजून बाहेर आलेला नाही, त्यामुळे हा जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट जर कायम ठेवला तर शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो। आपण शेतकऱ्यांच्या बाबतीतला हा निर्णय जो बोलला काही दिवसांपूर्वी जे पंतप्रधानांनी आव्हान केलं हे कशाचं देवतात किंवा सुतोवाच म्हणता येईल का, काही वाटतंय का आपल्याला? नाही, बघा झालं असं आहे, एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, इराणबरोबर भारताचे संबंध पूर्वीपासून चांगले होते आणि ते चांगले असल्यामुळे आपल्याला तेल जे मिळत होतं इराणकडनं ते स्वस्तात मिळत होतं। पण झालं असं की आपण भूमिका ज्या देशावर अन्याय होतो जसं इराणवर अन्याय होत होता त्यांच्या बाजूने न घेता अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने आपण तिथं भूमिका घेतली, मिठ्या मारल्या, तिथं मित्रत्व अमेरिकेच्या बद्दलचं त्या ठिकाणी पाळलं आणि त्यामुळे झालं असं की ज्या बोटी भारतात येणार होत्या त्या इराणली येऊन दिला नाहीत, त्या चायनाला बहुतांश बोटी तिथं गेल्या आणि आता तर अमेरिकेलीच ब्लॉक केल्यामुळे मित्र ज्याला समजत होता तेलीच ब्लॉक केल्यामुळे आता बोटीच येत नाहीत। त्यामुळे तेल म्हणजे त्याच्यातून पेट्रोल, डिझेल, गॅस हे कदाचित पुढच्या काही दिवसांमध्येच
सांगितले 60 दिवस, पण दिसतं असं की त्याच्या आधीच कदाचित ते संपतील. हे फार भीतीदायक आहे, कारण की एक तर आपलं जीवनदान त्याच्यावर असतं आणि त्याच्याचबरोबर ट्रान्सपोर्टपासून छोट्या मोठ्या इंडस्ट्री या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट कदाचित पुढच्या काही दिवसात होईल ते म्हणजे पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव आणि गॅसचे भाव अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढवले जातील. ते सामान्य लोकांना, गरिबाला कधीही परवडणार नाही. जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा सामान्य लोकांना फटका बसला. जेव्हा तुम्ही कोविड आला, कोविडच्या काळामध्ये ठीक आहे सगळ्याच देशामध्ये तो फटका बसला. आणि आता परराष्ट्र धोरण आपलं फसल्यामुळे या तेलाच्या किमती म्हणजे ऑइल आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीमुळे आणि त्याच्यात तुटवडा झाल्यामुळे हे जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत हे एकदा त्यांचं कंबरट मोडलं ते परत कधीही ते उभे राहणार नाही, अशी आजची दुर्दैवाने परिस्थिती आहे. तारखेला बैठक होत आहे, पवार साहेब त्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहे काय नेमकी? 30 तारखेला आपल्या पक्षाची काही महत्त्वपूर्ण बैठक होत आहे माहिती? नाही, बैठक आहे हे कळलंय, पण कशाबद्दल आहे, काय पद्धतीचं मार्गदर्शन हे आपल्याला बघावं लागेल. 10 जूनला आमचा वर्धापन दिन असतो, त्या बाबतीतलंच काहीतरी नियोजन असावं असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्या दावा टीका केली आणि पागल आहे अशा प्रकारचे शब्द सुद्धा वापरले त्यांनी. कसं कोण? संजय गायकवाड. कुठला तो? शिवसेनेचे. बुलढाण्याचा? मी ओळखत होतो, आता ओळखत नाही. सुनील शेळके यांनी आपल्यावर गंभीर आरोप केले. तुम्ही स्वतःचा पक्ष संपवला अशा पद्धतीचा आरोप केला. तुम्ही राहुल गांधींना भेटले, काँग्रेसकडून निवडणूक लढवणार अशा पद्धतीचे आरोप केले. अंधश्रद्धेबद्दल पण काहीतरी बोलले असावेत. आता खरात या प्रकरणामध्ये भविष्यवाणीबद्दल बोलले ना, म्हणजे भविष्यवाणी म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धेबद्दल तुम्ही बोलता, तुमच्याच पक्षाच्या एका नेत्यावर ईडीने तिथं कारवाई केलेली आहे आणि बाकी नेत्यांवर ईडीची कारवाई हे खरात्याच्या भोंदूबाबाच्या नादी लागल्यामुळे तिथं होणार आहे. त्याच्याबरोबर सत्तेत असणारा दुसरा पक्ष हे सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेत आणि सत्तेत असणारा सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप याचे नेते सुद्धा वाकून नमस्कार करताना आपण सगळ्यांनी बघितलेलं. त्यामुळे भविष्यवाणीबद्दल कुणी आम्हाला सांगू नये. आम्ही एवढंच सांगतो, एक गोष्टीची भविष्यवाणी करतो, ज्या पद्धतीने हे केंद्र सरकार राज्य सरकार चाललंय, गरिबाचं इतकं मोठं नुकसान होणार आहे, यातून गरीब सामान्य व्यक्ती हा कधी उठू शकणार नाही, अशी दुर्दैवाने येत्या काळामध्ये परिस्थिती होणार आहे. आणि त्याला पूर्णपणे हे जे काय परराष्ट्र धोरण आणि ज्या पद्धतीने इथं ज्या काही महाराष्ट्रात गोष्टी चालल्यात हे सगळं त्या ठिकाणी कारणीभूत असेल असं आम्हाला वाटतं. सुनील तटकरे साहेब पवार साहेबांना भेटले, काय चेकमेटचं सुरू आहे का एकमेकाला देणं? बघा, पवार साहेब कोणालाही भेटतात. त्यामुळे कुणीही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही असू, मी असू, कुणी असू, नाही तर सुनील तटकरे असू, नाही तर आत्ता एखादा इथं गरीब व्यक्ती असू, पवार साहेबांचे दरवाजे सर्वसामान्य लोकांसाठी सर्वांसाठीच खुले आहेत. आता तिथं गेल्यानंतर चर्चा आत काय झाली हे मला सांगता येणार नाही. चर्चा न होता तब्येतीच्या बाबतीत चर्चा झाली असेल तर स्वागत आहे. जर पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल कुणी विचारत असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि जाऊन नुसता चहा पिला असेल तरी मला नाही सांगता येणार. जी पार्श्वभूमी आणि घटनाक्रम बघता टायमिंगला घेऊन खूप चर्चा आहे. पवार साहेबांचं टायमिंग हे 24 तास, अख्खा आठवडाभर, वर्षभर आणि आजपर्यंत 60-65 वर्ष सामान्य प्रत्येक व्यक्तीला दरवाजा हा उघडला गेला आहे. आता एखादा व्यक्ती अचानक 3 वर्षानंतर भेटायला का येतो याच्याबद्दलचं टायमिंग त्यांच्याच पक्षाने त्यांनाच विचारलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तटकरे साहेब पण क्रिकेटर आहे, पवार साहेब पण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आपण एसीला अध्यक्ष. टायमिंगचं महत्त्व आपल्याला जास्ती अचूकपणे माहिती आहे. नाही, बघा, टायमिंगचं महत्त्व किती काय असलं, किती अंदाज असला आणि आपला अपोनंट किती हुशार असलं तरी अपोनंटच्या मनामध्ये काय हे आपल्याला एकदा कळलं तर असं ओपनली व्यक्त होऊन चालत नसतं. योग्य वेळेस योग्य ते खेळी खेळून त्या व्यक्तीला आउट करणं मात्र त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. शिवाजीराव गर्जेसह कुठेतरी जय पवार यांना सुद्धा खजिनदार म्हणून निवडण्यात आलेला आहे आणि तो त्या पक्षाचा विषय मी या ठिकाणी काय घेणार. त्याच्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. काही लोक आज कशाला बैठकीला, मंत्रिमंडळाच्या बैठकीला चालत गेले, कुणी अजून काय केलं, कुणी अजून सायकलवर गेलं, बरंच काय झालं. मला असं वाटतं की त्यांनी आता सुरुवात केली असेल तर अशीच सुरुवात कायम त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. एकाच दिवशी फक्त बातम्या होण्यासाठी ते करत असतील तर ते योग्य नाही. त्याच्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे की जे केंद्र सरकारने आणि खास करून पंतप्रधान साहेबांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं, आता खर्च आपल्याला कमी करावे लागतील. त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला, शक्तिपीठ मार्ग जो आज महाराष्ट्राला जरूरत नाही, जो सुरुवातीला 56,000 कोटीचा होता, आता 1,10,000 कोटीला गेला आणि तो 1,25,000 कोटीला एस्टिमेट जाणार आहे, जो नॅशनल हायवेपेक्षा महाग झालेला आहे. आणि त्यात 30,000 कोटीचा मलिदा नाही तर करप्शन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये
पुराव्यासकट आम्ही बोलू शकतो. त्यामुळे ते थोडंसं थांबवावं आणि जो काय कोणाला महाराष्ट्राला न लागणारी बुलेट ट्रेनसुद्धा काही काळ थांबवली तर बरं राहील. पण सामान्य लोकांना मात्र भुर्दंड कृपा करून तुम्ही त्या ठिकाणी लावू नका एवढी सरकारला विनंती करतो. सरकारचं कुठंतरी जबाबदारी असते तेल देणं, पेट्रोल देणं, डिझेल देणं, त्याच्यानंतर सामान्य लोकांना ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्याचं नियोजन करणं. जर सरकार त्या बाबतीत फेल होत असेल आणि गरिबावर भुर्दंड पडत असेल हे बरं नाही असं आम्हाला वाटतं. हो, आज मुख्यमंत्री विधान भवनात बुलेटवरनं गेले, पण मात्र त्या बुलेटची PUC एक्सपायरी होती असं ट्विट जे विजय वडेट्टीवार केले, त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार का? हे बघा, मुख्यमंत्री साहेबांवर कारवाई केली जावी असं मला तरी वाटत नाही. त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली पाहिजे. अरे मुख्यमंत्री साहेब, कारण का या राज्याचे मुख्यमंत्री हे काय PUC आहे का नाही ते बघणार नाही, पण कार्यालयाने ती गाडी जर फायनल केली असेल तर कार्यालयावर तर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. झेड सिक्युरिटी काय तुम्हाला भजी टाळण्यासाठी दिली जाते का? दादांच्या बाबतीत असंच झालं. झेड सिक्युरिटी दिली, विमान चांगले खराब आहे, नीट कंडिशनमध्ये आहे नाही बघितलं आणि दुर्दैवाने आज त्या अजितदादा आपल्यात नाही आहेत. ठीक आहे, ॲक्सिडेंट झाला का घातपात त्याच्यावर आता चर्चा पुढे जाऊन होईल, पण विषय एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांना जबाबदार ठरवून चालणार नाही. त्यांच्या कार्यालयामध्ये OSD जे कोणी असतील जबाबदार त्यांना 100% त्याच्यामध्ये आपल्याला जबाबदार ठरवता येईल. रोहित जी, 12 मई को नई कार्यकारिणी की सदस्य की ये सूची तैयार हुई थी जिसमें वरिष्ठ नेताओं को सुनील तटकरे और प्रफुल्ल पटेल जी को साइन किया गया था. इसको किस तरीके से? नहीं, इसके बारे में मैंने वक्तव्य किया है. एक तो वो पार्टी अलग है, वहाँ पे डिमोशन हुआ है, वो क्यों हुआ है वो सुनील तटकरे जी जो दूसरे का नाम क्या है, प्रफुल्ल पटेल भाई, वो उस बारे में बात करेंगे, उस पक्ष के बारे में और दो नेता के बारे में और ज़्यादा बात करके न आपका न मेरा न लोगों का वहाँ पे मैं टाइम वेस्ट करना चाहता हूँ. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर